संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना, विधवा बहिणींची योजना व दिव्यांग योजना या योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे कधी जमा होणार आहे? कारण जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार असे सतत जे लाभार्थी आहे ते विचारत आहे. कारण सध्या चर्चा आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांत गिफ्ट मिळणार. मग जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा संक्रांत गिफ्ट मिळणार का? कारण राज्य सरकारच्या माध्यमातून 2 योजना खूप गाजलेल्या आहेत. ते म्हणजे काय की लाडकी बहीण योजना व निराधार योजना. लाडकी बहीण योजना व निराधार योजना या महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु सध्या जी चर्चा आहे ते म्हणजे काय की 3,000 रुपये सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण आज त्याबद्दल निर्णय होणार आहे. कारण मुख्य सचिवांकडून आज निर्णय होणार आहे. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून विरोध झाल्यानंतर यावरती आज निर्णय होऊ शकणार आहात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत. मग आता ही लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत आहेत. मग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तरी पैसे वाटप होणे गरजेचं आहे. कारण निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणाचाही सपोर्ट नाही. त्यांना प्रत्येक वेळेस पैशांसाठी का बरं असं वाट पाहावी लागत आहे. जे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होते की 1 तारखेपर्यंत वितरण होतेच. म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 तारखेपर्यंत वितरण होते. आज 12 तारीख आहे तरीसुद्धा लाभार्थ्यांना त्याबद्दल कोणता GR निघाला नाही किंवा जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा काही निर्णय किंवा तारखा सांगितलेल्या नाही. मग आयोगाकडून वितरणासाठी मुख्य सचिव आज खुलासा करणार आहे की हे पैशांचं वितरण नक्की व्हावं का नाही, जेणेकरून जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण जितकी लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे तितकेच आपल्या निराधार बांधवांची योजना सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. कारण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सपोर्ट करणारे खूप कमी लोक आहेत. पण पूर्णपणे मीडिया असू द्या किंवा कोणतेही हे असू द्या की लाडकी बहीण योजनेला उचलून धरतात. बरं ठीक आहे, लाडकी बहीण योजना सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. गरजू महिलांसाठी ही योजना असते. पण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सुद्धा हे पैसे लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे आहे. जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते की 1 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याचे 1 तारखेपर्यंत हे पैसे जमा होणार. पण आज 12 तारीख असले सुद्धा त्या संदर्भात कोणतीही अपडेट आली नाही. बरं, इलेक्शन नंतर जर लवकरात लवकर वितरण झालं तरी सुद्धा खूप चांगलं असणार आहे, जेणेकरून 16 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. सो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुमचं म्हणणं काय आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आपण थोडी वाट पाहूया मुख्य सचिवांकडून निर्णय काय येतोय, जेणेकरून हे पैशांचं वितरण आहे ते लवकरात लवकर सुरू होऊ शकते. जर लाडकी बहीण योजनेचं वितरण होऊ शकते तर निराधार योजनेचं सुद्धा वितरण होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला पण काय वाटतं नक्कीच कमेंट करा. महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.